महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वाळू माफियांचा आतंक, महसूल पथकांवर हल्ला, गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाळूची चोरटी वाहतूक करून अमाप पैसा कमवण्यासाठी वाळू माफिया सोकावले आहेत। त्यात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत। त्यात जिल्हा प्रशासनाची कुचकामी कार्यवाही जबाबदार आहे। त्यामुळे वाळू माफियांची हिंमत वाढली आहे। अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील पाचन वडगाव परिसरात अवैध वाळू उपसा होत असताना झाली। महसूल पथक कार्यवाही करून अवैध उत्खनन करणारे 2 ट्रॅक्टर ताब्यात घेतले असता एक ट्रॅक्टर सहित चालक तेथून पसार झाला। त्यात तेथे उपस्थित वाळू माफियांनी महसूल पथकातील तलाठी व इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत तलाठी इरफान यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। माझं नाव इरफान अकबर शेख आहे। मी तलाठी रोहनवाडी व पाचन वडगाव या सज्जाला आज सकाळी आम्ही तिथं नदीपात्रात गस्त घालायला गेलो होतो। तिथं 2 अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसले होते। आम्ही त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तहसील कार्यालयाला आणत होतो। तहसील कार्यालयाला आणताना वाळूचे जे ट्रॅक्टर मालक हे होते त्यांनी आमच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न व हमला केला। मग आम्ही तिथून येऊन आता इथं तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यांच्या विरुद्ध। ट्रॅक्टर मालक व 2 चालक ट्रॅक्टर त्यांच्या विरुद्ध। नाव त्या आरोपीचं नाव आहे भरत बद्रीनाथ कुठे व इतर 2 अज्ञात ट्रॅक्टर चालवणं। सकाळी किती वाजता? सकाळी 7:15 झालं। सारवाडी ते पाचन वडगाव या रोडवर झालं ही घटना झाली। घटना एकंदरीत कशी झाली? सकाळी आम्ही तिथं गस्त घालायला गेलो होतो। आपल्या गावातून फोन आले होते की इथं अवैध उत्खनन चालू आहे। त्यामुळं आम्ही तिथं नदीपात्रात गेलो असता तिथून मग ते आम्हाला सापडल्यानंतर आम्ही त्यांना दंडात्मक कारवाईसाठी तहसीलला घेऊन येत होतो। मग घेऊन येत असताना एक ट्रॅक्टर पळून गेलं तिथून। मग दुसऱ्यांना बी मग हे त्यांचे सहकारी बोलून तिथं मारलं आणि त्याच्यानंतर ते पळून गेले। तिथून पळ काढला आणि जीवे मारण्याची धमकी दिली। आपण दाखल केले गुन्हा? हां, FIR फाडली, आता गुन्हा दाखल केलेला आहे। काय नाव आपलं सर? इरफान अकबर शेख, तलाठी सजा रोहनवाडी व पाचनवाडा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।